So today is three of our residents are from Maharashtrian residents. Marathi speaking people are being sent back to a shelter home in Nagpur in Maharashtra, and they are traveling by bus, and they will stay there for some time and live a peaceful life, because now most of our homes are overloaded in Goa. So we wish them all the very, very best. So today we are in Nagpur. Like we had said, we are starting a home in Nagpur for Marathi speaking people, men especially, and today was the inauguration. And here we have, look there and tell lovely. Mayur Dilipchand Chudiwal. And John Briganza. Gangaram Sadashiv Kasbe. So I'll speak in Konkani and let them speak in Marathi. So Mayur, तू सांग आता तुम्ही आमच्याकडे कितलं वर्ष आहे? म्हाका आता 5 वर्ष झाले. आणि प्रॉब्लेम काय आहे? किती तुझा प्रॉब्लेम किती आहे? म्हाका शिझोफ्रेनिया आणि मराठी मी मेडिसिन घेतो शिझोफ्रेनिया डिसीज साठी. तो आम्ही तुका खंय नेवले? गोव्यात. तेन्ना तुझे कंडिशन किती असले? व्हेरी बॅड असलेली. व्हेरी बॅड मीन्स कॉन्शियसनेस नव्हता. हां. नाव आफ्टर 5 years हाव आर यू नाव? मतलब आता 5 वर्षा उपरांत आता मला भरपूर म्हणजे खूप फरक पडलाय आणि मेंटली पीस पण आहे आणि सेन्सेस व्यवस्थित आहे. अच्छा, आता तुका आम्ही गोंयांसून हांगा हाडले नागपूर. होय सर. तो तुका कितें दिसता? आमी सारकें केलें काय सारकें करूंक ना, काय तुका गोंयान रावंक जाय काय कितें? हां, म्हाका गोवा लायक सर, बट नो प्रॉब्लेम. नागपूर इज ऑल्सो वेल. नाही, यू हॅव टू एक्सप्लेन इन मराठी. हां, मला गोवा आवडतो, पण आता नागपूरमध्ये पण आलो तर चांगलंच आहे. समथिंग न्यू, मतलब आणि कितें दुसरें जावंक शकता. न्यू प्लेस चेंज. हां. ठीक आहे. So John, Yes. so when we met you, it was 2 years back. Say around 17 months. मराठी. You हां, speak in Marathi. एक 17 महिना झाला. 17 महिने झाले. ते 1.5 वर्ष. 1.5 वर्ष. वर्ष. सो आता तेन्नाच्यान हांगा कितें फरक हा? काय फरक तसा नाही. हां. जसं चालते तसं चालत आहे. हं. आणि तेव्हा काय मी थोडा बेकार आहे म्हणून थोडा नशेमध्ये होतो. हं. आलं तेव्हा ते 2-3 दिवसमध्ये विड्रॉल झाला, माझं संपलं. हं. आणि आता पंढरपर्यंत मी तसाच आहे. ठीक आहे. इकडे येऊन मला एक आहे काय एक डिफरंट चेंज होतं. हं. काय माझ्या प्रोफेशनमध्ये काय काय समजलं ना. हं. पहिला माझं पेट्रोलियम इंडस्ट्री होतं. हं. नंतर 25 वर्षाचं माझं हॉटेल इंडस्ट्री होतं गोवामध्ये. हं. आणि एक NGO बोलू शकतो या एक रिहॅबिलिटेशन बोलू शकतो. तसं आहे. हं. तर याच्यामध्ये काय आहे, मला काय याचं एक्सपिरियन्स नव्हतं काय आहे मेंटली इफेक्टेड और रिटायर्डेड पीपलचा काय प्रॉब्लेम आहे. तर इकडे येऊन मला एक चेंज भेटलं की असं माणसाला मी बघितलं. आणि माझा सुपिरियर जो आहे सपनीस वेल इस्टॅब्लिश पर्सन, तो आय एम हॅपी. मला छान वाटते त्याच्या खाली काम करायला. आता मला प्रोजेक्टमध्ये पाठवलं इनिशियल स्टेजला. मला बोललं 2 महिना या 3 महिना काय. नंतर मी बघतो कसं आहे. मला बोलला नंतर मी गोवा परत येईल. ठीक आहे. तर इकडे सोडतो आता परत. ठीक आहे. असं आता गंगाराम. मी गंगाराम कसबे. मला इथे गोव्यामध्ये ज्या टायमाला मी आलो तर एकदम अशा परिस्थितीमध्ये मला फसवलं गेलं का इथे गोव्यामध्ये प्लंबरचं काम पुष्कळ आहे. आता कितल्या वर्षा पयलीं तू गोंयान मला येयलय? इथे कितल्या वर्षा पयलीं गोंयान येयलय? खंयच्या वर्स कितल्या वर्सां आली? आज मला कम से कम गोव्यामध्ये 6 वर्ष कंप्लीट झाले. 6 वर्ष आणि 4 महिने. तर मला कधी इथे असं घरच्यासारखं वाटलं. आणि मला दोन्ही पाय माझे फ्रॅक्चर, माझी हालत इतकी खराब. तर मला एक देव माणूस भेटल्यासारखं डॉनर साहेबांनी मला सांभाळलं.
एक अशा भावासारखं सांभाळलं की मला काही टेन्शन माझं सगळं दूर झालं. बरं ठीक आहे. आता ऐक तू आता गोंयान रावलो, आता तुका आम्ही नागपूर हाडला, किती प्रॉब्लेम हा? मला नागपूरला एक नवीन जाग्यामध्ये घेऊन आले, पण नागपूर आणि गोव्यामध्ये फार फरक No, आहे. that's okay. हे फर्स्ट मला टाईम इथे मी नागपूरमध्ये आलो, हां. आणि इथे गोव्यामध्ये जितकं चांगलं आहे तितके आता नवीन जाग्यात हे पाहू कसं राहायला होत आहे, कसं राहणं ते आता ते टेन्शन त्यांच्या इच्छावर. तो तर मला गोव्यात आठवण येणारच, पण आता बघू नागपूरमध्ये आता नॉय प्लेस ते न्हू, दुसरो जागो, म्हणजे वातावरण दुसरे, जागो दुसरो, क्लायमेट दुसरो, चेंज. हां, सगळं हे वातावरण जे आहे नागपूरचं, आता ह्या नवीन कसं काय राहणं होईल, कसं पुढचं माझं पाऊल चालल या ते सांभाळतील, ते त्यांच्यावरती आता मी सोडून मी डॉनरवरती विश्वास करून मी इथे राहणार. ठीक आहे. ओके, चल. So we'll take a walk, John. Like we showed you, we had put them in the bus and we brought them to Nagpur. But we didn't just bring them to Nagpur and keep them with us. Okay, we put up in a home. We showed you the pictures of the home, and we explained to them. You can understand that Goa is a different place for people like them. They all like to live in Goa for various reasons. Whereas we have to rehabilitate them and send them back to their native place, because that is Maharashtra. So like this, we have been sending back people to Jharkhand. We are going to now start sending people back to Karnataka also. So we are requesting the government of Goa that why do you want to keep people on the street in Goa or in the hospitals, in the IPHB or in any government hospital, when we are ready to take them back and look after them in their state. All we are saying is make a policy and make a proposal with the respective state government that your people from your state should go back to the state. How many people are going to live on the street? How many people are going to live in hospitals? How many people are going to live in the IPHB? We are drying up, we are occupying the beds for people who actually require place. See, now like this, if we start sending people back to the respective states, they are ready to look after them, no? We are saying give us the support, give us the paperwork, give us the policy, give us things which will make everybody's life easy to move them from one state to their respective state. It doesn't cost the Goa government 1 rupee. We are not asking for any money to move them to the states. What we are saying is free the beds, free the streets, free the hospitals, free the system of people living on the street. There's nothing wrong with these people. They just require a second chance. They just require to go back into the work mode, into a family mode, into a mode where they can live in dignified life, doing some small work in the home and keeping themselves occupied. So like I said, we just don't put people in trains and send them to wherever they have to go. We see that we put them in a home, we run the home, and we see that they assimilate with society, that if they cannot have family who will take them back, they can stay in the home, but they have to work either farming, agriculture, or in the home work, preparing their food, because they are taking medicine and they need to keep their well-being of their body and their mind sharp and active. So today was the inauguration of our 18th shelter home in Nagpur, and it's a beautiful place. If you pan the camera out, it's all green, lush green, lot of agriculture we have planned here. It's a huge area. It's a huge area of brown soil. It's not red soil. It is certain types of crops can grow here, and we are going to do agriculture here with people like this who can keep themselves occupied in the mind and in the body. Thank you so much.